Welcome student. Today we discuss the chapter parabola, the tangent. We know that tangent is the straight line which is intersect the parabola coincident points is called the tangent of the parabola. म्हणजे अशी एक रेषा आहे की ती काय करते, कोइन्सिडेंट करते, म्हणजे अशा अनेक लाईनचे कोइन्सिडेंट लाईन तयार करते. त्याला काय म्हणून आपण टँजंट या ठिकाणी म्हणलं तरी काय हरकत. दिस वन इज टँजंट ॲट पॉईंट, दिस वन इज पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax हा पी नावाचा बिंदू आहे. आता समजा जर आपण असा विचार केला, दिस वन इज द सेकंड मीन्स वॉट, की जे कर्वला इंटरसेक्ट करतं त्याला काय म्हणतो सेकंड. हा पी क्यू सेकंड आहे, ठीक आहे. हा क्यू कालांतराने असा या ठिकाणी आला, त्याला आपण Q1 म्हणू. असं या ठिकाणी आला, त्याला आपण Q2 म्हणू. असं कम क्लोजर अँड क्लोजर टू द ॲट पॉईंट पी इथं पण येऊ शकतो तो. म्हणजे अशा कोइन्सिडेंट लाईन ज्या आहेत, ठीक आहे, ॲट पॉईंट पी पाशीच्या, त्याला काय म्हणायचं, टँजंट असं म्हणायचं. बघा, पॉईंट क्यू मूव्ज अलाउंग द कर्व टू द पॉईंट पी. द लिमिटिंग पोझिशन ऑफ सेकंड पी क्यू इज द टँजंट ॲट पी. लिमिटिंग पोझिशन म्हणजे इकडून आपण कम क्लोजर अँड क्लोजर टू द काय म्हणायचं, टू द पी, फार नियर जायचं. आणि तेव्हा जी एखादी लाईन त्या पी पाशी आपल्याला एक्झॅक्ट मिळेल त्याला काय म्हणलं पाहिजे, आपण टँजंट असं म्हणलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आता काय करायचं सांगितलं, टँजंट ॲट अ पॉईंट ऑन द पॅराबोला. टू फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x ॲट अ पॉईंट x1 y1. समजा आता दिस वन इज आवर पॅराबोला, वी कन्सिडर हिअर पॅराबोला, and this one is our tangent. It touches at point P having coordinate x1 y1. Now I want to interest to find the equation of such a tangent. आता एखाद्या कर्वला जर टँजंट या ठिकाणी काढला तर त्याचा स्लोप आपल्याला काय लागतो. टँजंट ही एक लाईन आहे आणि कोणत्याही लाईनचं इक्वेशन काढताना ती लाईन एखाद्या बिंदूमधून गेली पाहिजे. त्या लाईनला वैयक्तिक असा स्लोप असला पाहिजे, तेव्हा आपण काय म्हणता येतं त्याला, स्लोप पॉईंट फॉर्मनुसार इक्वेशन ऑफ टँजंट काढू शकतो किंवा लाईन काढू शकतो. ही टँजंट एक लाईनच आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता आपल्याला याचा स्लोप काढणं गरजेची गोष्ट आहे. मग आता काय करायचं, गिवन दी इक्वेशन ऑफ दी पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, याला करायचं differentiate both side with respect to x. आता हे विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे हे डिफरन्शिएट हा जो प्रकार आहे तो आपल्या पेपर सेकंडमध्ये मला वाटतं 8व्या चॅप्टरमध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायला शिकायचं आहे. त्यावेळेस आपल्याला हे कळणार आहे, पण आता आपण तो चॅप्टर शिकलेला नसल्यामुळे आपलं थोडं लक्षात येईल कसं करायचं. तर डेरिव्हेटिव्ह आपण थोडक्यात काय काढायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्हमध्ये जर पॉवर फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढत असेल तर पॉवर पुढे लिहिली जाते आणि पॉवर एकने कमी होते. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय तर dy बाय dx इज इक्वल टू 4a. एकचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. ओके, हे तुम्हाला लक्षात येणार आहे ते चॅप्टर शिकवल्यानंतर. मग dy बाय dx इज इक्वल टू काय आलं तर 4a अपॉन टॉईस 1. आता इथं 2 त्याला डिवाइड करायचं, मग dy बाय dx इज इक्वल टू हे झालं कर्वचं डेरिव्हेटिव्ह. आता हा कर्वचा डेरिव्हेटिव्ह हा टँजंट कधी होऊ शकतो तर जेव्हा सॅट पॉईंटला चेक करणार आहे. मग इथं आपल्याला म्हणतात स्लोप ऑफ द टँजंट टू द कर्व कोणता वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax ॲट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1 y1 इज काय असतं dy बाय dx ॲट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1 y1. म्हणजेच काय, आता ह्याच्या डेरिव्हेटिव्हमध्ये x1 y1 ठेवायचे. मग 2a आपण फक्त किती आलं y1. दिस इज स्लोप. गडीवर आपण याला m म्हणू, याला आपण m म्हणू, इथे कंसात म्हणा c. ओके, याला आपण m म्हणू, कंस त्याला काय म्हणू c म्हणायचं, ठीक आहे. मग आता ह्या लाईनचा तुम्हाला स्लोप माहिती झाला, लाईन एका बिंदूतून गेलेली असं लक्षात येते माझ्या.
स्लोप माहिती झाला एम आहे. मग आता इक्वेशन ऑफ लाईन काढू शकतो, म्हणजेच बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म the equation of tangent is काय आता y minus y1 m times x minus x1. y minus y1 ची किंमत किती येते? y1 येते, आपण y1च ठेवू. m ची किंमत मात्र 2a अपॉन y1 आहे आणि इथं मात्र x मायनस x1 आपण या ठिकाणी घेत आहे. ओके, x1 ची किंमत आपली x1च आहे. आता हे इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि मग काय उत्तर येतं ते आपल्याला पाहता येऊ शकतं. मग आता उत्तर काय बघा, तर डाव्या बाजूला y1 इंटू y मायनस y1, उजव्या बाजूला ट्वाईस ए x मायनस x1. ओके, आता वायने आतमध्ये निघू ना, y1 मायनस y1 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए एक्स मायनस ट्वाईस ए x1 असा आपल्या ठिकाणी फॉर्म्युला काय झाला, तयार झाला. आता याला आपण समीकरण 1 म्हणू. सिन्स म्हणावं लागेल. सिन्स काय पाहणार आहे आपण, गंमत बघा, हा जो पॉईंट आहे हा कुठे आहे, लाईज ऑन पॅराबोला. इट सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ पॅराबोला. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x या पॅराबोलावर तो आहे. म्हणजे हा काय करणार आहे, तर पॅराबॉलचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. ओके ना, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आणि मग सॅटिस्फाय करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर सिन्स P having coordinate x1 y1 lies on the parabola y square is equal to 4x. That is it satisfied equation. म्हणून काय म्हणतात, y1 square is equal to 4a times x1. ओके, मग आता ही किंमत ॲट द प्लेस ऑफ y1 मध्ये ठेवा. मग y1 तर मग आता सबस्टिट्यूट इन इक्वेशन y1 मायनस 4a x1 इज इक्वल टू ट्वाईस ए एक्स मायनस ट्वाईस ए x1. याला इकडे पाठवा. आणि मग y1 ट्वाईस ए एक्स प्लस 4a x1 मायनस 2a x1. आता ह्या दोघांची वजाबाकी होईल. उत्तराला 2ax प्लस 2a x1. आपण याच्यातून 2a कॉमन काढू, म्हणजे x प्लस x1 इज y प्लस y. तर दिस इज required equation of tangent to the parabola y square is equal to 4ax at P having coordinate x1 y1. ओके, दिस इज इक्वेशन ऑफ tangent. आता सोपं आहे. एखाद्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं बघा, y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. मी असं लिहू शकतो बघा याला. जर आपल्याला शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं असतं, वायचं y आणि 4चं ट्वाईस ए. आता हा 2 याला देऊन टाकायचा, x प्लस एक्स, आणि एका वायचं रूपांतर x1 y1 करायचं. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टॅन्जंट. जसं सर्कलचं बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. आपण काय करायचो, x वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर. फक्त एकाला x1 y1 म्हणलं, दोन्ही वेगवेगळं आपलं काय मिळतं, इक्वेशन ऑफ टॅन्जंट. ह्या ठिकाणी सर्कलचं मिळतं. इथं आता आपल्याला कोणाचं मिळालं, डायरेक्ट पॅराबोलाचं देखील आपल्याला काढता येऊ शकतं. लक्षात ठेवायची पद्धत सांगितली. याचं 2 y मध्ये रूपांतर करायचं, इथे 2x ची बेरीज करायची, x1 प्लस एक्स मध्ये 2x झाले, आणि 2 येतं लिहायचं. आणि मग काय होतं, एका एक्सला x1 एका किलो y म्हणून व्हायचं आपलं उत्तर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहजरित्या लक्षात ठेवता येऊ शकतं. ओके, आता हे आपल्याला पॅरामीटरसाठी चेक करायचे. नाव T1 is the parameter. T1 is the parameter of a point
पी. ओके. आणि मग P1चे कॉर्डिनेट काय x1 y1च्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला आता, तर आपल्याला असं लिहिता येईल AT1 कॉमा ट्वाईस AT1. ठीक आहे, असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. दॅट इज x1 इज इक्वल टू AT1 आणि y1 इज इक्वल टू ट्वाईस AT1 असं आपल्या ठिकाणी लिहिता येईल. तर हे जे दोन्ही किमती आहेत, सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन y1 प्लस इज इक्वल टू ट्वाईस A टाइम्स x प्लस x1. आणि मग उत्तर काय म्हणलं मला, y1 ची किंमत ट्वाईस AT1 ट्वाईस A, x ची किंमत किती आहे, x1 ची किंमत किती आहे AT1. ओके. आणि म्हणजेच आता हे येणे आत निघू ना, ट्वाईस A या ठिकाणचा गेट कॅन्सल, डायरेक्टच आपल्याकडे म्हणून YT1 इज इक्वल टू x प्लस AT1. दिस इज द रिक्वायर्ड, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट P ऑफ T1. म्हणजे पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन ऑफ टँजेंट या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे. म्हणजे कार्टेशियन फॉर्ममधलं कोणतं आहे, तर दिस वन इज इक्वेशन ऑफ टँजेंट इन टर्म्स ऑफ कार्टेशियन फॉर्ममध्ये. आणि इथं कोणतं आहे, पॅरामेट्रिक फॉर्म. लक्षात ठेवायचं, पॅरामेट्रिक फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म दोन्ही फॉर्म आपल्याला टँजेंटचे आले पाहिजे. आणि म्हणून आपल्या इथं सगळ्यात शेवटी असं लिहिता येऊ शकतं, दस द इक्वेशन of tangent to the parabola y square is equal to 4x at a point xy1 on it x1 y1 at point P having called x1 y1 on it is y1 twice A times x plus x1 or yt1 plus x plus AT1 square, where T1 is the parameter. T1 ला काय म्हणायचं, पॅरामीटर आपल्याला म्हणता येईल. म्हणजे दोन प्रकारचे इक्वेशन पाहिले, एक पाहिलं आपण इन टर्म्स ऑफ कार्टेशियन फॉर्म, XYच्या फॉर्ममध्ये इन टर्म्स ऑफ पॅरामेट्रिक फॉर्म. ठीक आहे. ओके. नाव वी चेक द कंडिशन ऑफ टँजेंटची. जसं आपण सर्कलची कंडिशन ऑफ टँजेंटची पाहिली होती, तसं पॅराबोलाची पण कंडिशन ऑफ टँजेंटची आपल्याला पाहता येईल. ठीक आहे. दिस इज कंडिशन ऑफ टँजेंसी फॉर सर्कल. आता तसेच आपल्या कंडिशन ऑफ टँजेंसी पाहायची, y इज इक्वल टू mx प्लस c इज द टँजेंट टू द पॅराबोला, y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. ऑल्सो फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर अशा प्रकारची जसं सर्कलची पाहिली कंडिशन ऑफ टँजेंसी, तसं आपल्याला कोणाची पाहता येईल, पॅराबोलाची देखील पाहता येऊ शकते. नाव प्रूव्ह the equation of line, the equation of line y is equal to mx plus c. I can write this as mx minus 5 plus c is equal to 0. याला समीकरण नंबर 1 म्हणून. आता ही एक काय इज टँजंट, ही जी लाईन आहे, द इक्वेशन ऑफ लाईन इज इक्वेशन ऑफ लाईन y is equal to mx plus c is the tangent to the curve, tangent to the curve at p having coordinate x y. बघा आता हा जो पॅराबोला आहे, दिसून जावं पॅराबोला, आणि ती काय टँजंट आहे असं गृहीत धरून पी पाशी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय. ही जी लाईन आहे, लाईन कोणती, y इज इक्वल टू mx प्लस c.
ही जी लाईन आहे ह्या पॉईंटला कशी टँजंट आहे. ओके, ॲट पॉईंट पी. आता वी नो दॅट दी equation of tangent at tangent to the parabola at parabola कोणता y square is equal to 4ax to the parabola at could P having coordinate x1 y1. Okay, we know that equation of tangent to the parabola y square is equal to 4ax at point P is काय रे y1 is equal to 2a times x plus x1. हे आपले इक्वेशन ऑफ टँजंट बरोबर नाही. याला जरा थोडंसं आपणही देखील याला देखील सरळ करू शकतो. दिस कॅन बी रिटन ॲज ट्वाईस ए एक्स मायनस y1y आणि प्लस ट्वाईस ए x1. हा पूर्णपणे कॉन्स्टंट म्हणून बाजूला काढला. हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे. याला समीकरण नंबर 2 म्हणून. आता मला सांगा ह्या पॉईंट पाशी पहिलं y इज इक्वल टू mx ही एक आपली टँजंट आहे आणि आता ही पण आपली टँजंट आहे की ह्या पॉईंटसाठी आपलं टँजंटचे इक्वेशन माहिती आहे, आपण आता शोधून पाहिलेलं आहे. तर त्याचं उत्तर y1 इज इक्वल टू ट्वाईस ए टाइम्स एक्स प्लस x1 असा या ठिकाणी मिळतं. आता हे दोन्ही काय करतात मग इथं म्हणायचं दी इक्वेशन 1 and 2 represent the same line. Hence we compare the coefficient of term we get. मग कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बा, तर बघा इकडे आपण याची तुलना करायची ह्याच्याबरोबर. तर ट्वाईस हे आपण काय म्हणून नियम. दुसरी केस काय होईल 1 अपॉन y1 अपॉन 1 आणि तिसरी केस काय म्हणून आपल्याला -y1 -1. ठीक आहे, तिसरी केस काय म्हणून ट्वाईस ए x1 अपॉन सी. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं तुलना करायची पहिल्याची आणि दुसऱ्याची पहिल्याची. ओके, मग मला सांगा आता ट्वाईस ए एम इज इक्वल टू ट्वाईस ए x1 अपॉन सी. हा ट्वाईस ए गेट कॅन्सल म्हणजे x1 ची किंमत काय आली सी अपॉन ए. x1 ची किंमत किती आली सी अपॉन. आता सिमिलरली ट्वाईस ए x1 अपॉन सी इज इक्वल टू ट्वाईस ए अपॉन एम. हा इथं गेट कॅन्सल x1 इथं कसा आला तर सी अपॉन एम. ओके, इथे x1 कसा आला सी अपॉन एम. आता इथं कसं येतं बघा, लक्षात घ्या ट्वाईस ए गेट कॅन्सल होतात. ओके, इथं काय म्हणतं आपल्याला सी अपॉन एमच मिळतं. x1 ची किंमत सी अपॉन. इथं दोन्हीकडे आपण चेक केली तरी काय मिळतं सॉरी इथं पण आपण काय केलं इथं y1 आपण खरंच चेक करायला पाहिजे, x1 नको होतं. x1 ची किंमत आपण या ठिकाणी काढली y1 हा पॉझिटिव्ह आहे. डायरेक्टच उत्तर काय आलं याच्यावर तुलना केल्यानंतर ट्वाईस ए अपॉन एम ही y1 ची किंमत. दिस इज नॉट x1 आपण इथं काढले तर आपल्याला सी अपॉन एम मिळाला होता. आता y1 ची किंमत काढली. ओके, आता हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत ट्वाईस ए अपॉन एम हा y कॉर्डिनेट हा x कॉर्डिनेट, हे दोन्ही कशावरचे पॉईंट्स लाईज ऑन द पॅराबोला. इथं म्हणायचं सिन्स P having coordinate x1 y1 satisfy the equation of P having coordinate x1 y1 lies on parabola and it satisfies the equation of parabola कोणता y square is equal to 4ax. आणि मग hence it satisfies the parabola. मग इक्वेशन पॅराबोला काय y1 square is equal to 4a times x1 आणि y1 square म्हणजे काय आलं ट्वाईस a अपॉन m ब्रॅकेट स्क्वेअर 4a टाइम्स c अपॉन m आलं.
उत्तर आलं 4a स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर इज इक्वल टू 4a टाइम्स c अपॉन m. एक ही आता इथलं कॅन्सल करू, एक शिल्लक राहिला, एक गेट कॅन्सल येते, एक शिल्लक राहिला, 4 ऑल्सो गेट कॅन्सल. आणि मग मला वाटतं c इज इक्वल टू उत्तर काय नाही अपॉन विच इज required equation. ओके, तर सॉरी इक्वेशन म्हणण्यापेक्षा विच इज रिक्वायर्ड कंडिशन म्हणून आपण की ही जी y इज इक्वल टू mx प्लस ही जी लाईन आहे, कोणती एखादी लाईन आपण जनरल फॉर्म मध्ये सांगतो तर ही 100% टॅन्जंट असते. कंडिशन काय, c ची किंमत किती आली पाहिजे a अपॉन m. मग काय म्हणते दिस इज रिक्वायर्ड कंडिशन ऑफ टॅन्जन्सी म्हणलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. आता आपण कंडिशन ऑफ टॅन्जन्सी पाहिले. काय पाहिलं, कंडिशन ऑफ टॅन्जन्सी काय आलं, c इज इक्वल टू a अपॉन m. बरोबर. आता आपल्याला शोधायचं काय, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे काय. मग आता इथं आपल्याला म्हणतात सिन्स पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन याच्या किमती आपल्याला मिळाल्यात. काय मिळाल्या, सी अपॉन एम आणि ट्वाईस सी अपॉन एम. त्या दोन्ही किमती आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आहेत ना. सी अपॉन एम इथं आहे बघा, लक्षात घ्या. ही एक्स वनची किंमत आणि ही वाय वनची किंमत आहे, ती आपण इथं या ठिकाणी लिहू. दिस इज वॉट, दिस इज काय, हा दिस इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. दिस इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, त्याला आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट देखील असं म्हणता येऊ शकतं. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग आता काय लक्षात आलं आपल्या, हेन्स दी, आता जी लाईन होती त्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट आपण लिहू. हेन्स दी इक्वेशन ऑफ टॅन्जंट कोणती, ती y इज इक्वल टू mx प्लस सी. एमची किंमत आपल्याला माहिती आहे, सीची किंमत आता या ठिकाणी काढली. मग काय y इज इक्वल टू mx प्लस सीची किंमत काय, या आपण म्हणजे अशा पद्धती टर्म्स ऑफ स्लोपच्या फॉर्ममध्ये आपल्याला काढता येऊ शकतो. म्हणजे ती जी लाईन आहे ही ती टॅन्जंट होऊ शकते अशा इक्वेशनच्या माध्यमातून. ओके, याला आपण काय म्हणू, इक्वेशन ऑफ टॅन्जंट y इज इक्वल टू mx प्लस सी of the form of slopeच्या फॉर्म मध्ये, ऑफ द स्लोप फॉर्म म्हणलं तरी चालेल किंवा इन टर्म्स ऑफ स्लोप म्हणलं तरी चालेल. ऑफ द फॉर्म ऑफ स्लोप किंवा इन टर्म्स ऑफ स्लोप म्हणलं तरी चालेल. ओके, मग आता आपण काय काय पाहिलं बघा. पहिल्या केसमध्ये काय पाहिलं बघा, दी इक्वेशन ऑफ टॅन्जंट at p having coordinate x1 y1 काय तर y1 is equal to m times x, सॉरी twice a times x plus x1. त्यानंतर काय पाहिलं आपण, the equation of tangent. आता हा p पॉइंट, equation of tangent at p having coordinate t1. मग काय लिहिलं आपण, y t1 प्लस काय म्हणलं होतं, एक्स प्लस ए टी वन स्क्वेअर. दिस इज इक्वेशन ऑफ टॅन्जंट इन टर्म्स ऑफ पॅरामेट्रिक फॉर्म. आणि आता आपण पाहिलं दी इक्वेशन ऑफ टॅन्जंट इन टर्म्स ऑफ स्लोप. तो काय पाहिला आपण, तर y इज इक्वल टू mx प्लस ए अपॉन एम. इथं कोणत्याही प्रकारचा कॉन्स्टंट म्हणजे हे जे आपले तीन इक्वेशन या ठिकाणी पाहिलेत. आणखीन काय पाहिलं, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट जसं x1 y1 इथं आपण किमती मिळवल्या त्या किमती आपण इथे ठेवल्या, सी अपॉन एम आणि ट्वाईस ए अपॉन एम. आपण याला असं पण सीची किंमत बरी टाकून जर ठेवली तर आपण ए अपॉन एम स्क्वेअर आणि ट्वाईस ए अपॉन एम असं आपल्याला सहजरित्या सांगता येऊ शकतो. एवढा आज आपण शिकलेलो
आहे. ठीक आहे. ओके.